श्रवणं कीर्तन मंगलमुत्तमं. वेळेवेळेनुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे. आज आपण तथागतांचा धम्म श्रवण करून महान पुण्य प्राप्त करत आहोत. सुख, सुगती आणि मुक्ती या तीन शब्दाची व्याख्या समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भगवान बुद्धांचा धम्म हा प्रत्येकासाठी सारखा नाही. तथागतांच्या धम्माकडे येणारे तीन वर्ग असतात. कोणी सुखासाठी येतो, कोणी सुगतीसाठी येतो, तर कोणी मुक्तीसाठी येतो. आपल्याला जर कोणी विचारलं की तुम्ही धम्माचं पालन कशा करता, तर आपल्या वाणीतून निघतं सुखासाठी. कशा करता पालन करता? सुखासाठी. तर सुख म्हणजे काय, सुगती म्हणजे काय आणि मुक्ती म्हणजे काय? तर भगवान बुद्ध मुक्तीचे मार्गदाता आहे. आपण पुष्प कधी वर्ण गंध गुणांनी युक्त असलेल्या पुष्प कमळांनी मी भगवंताची वंदना करतो. तर या पुण्याने मला निर्वाण प्राप्त होतो, मुक्ती प्राप्त होतो असं आपण म्हणतो. तर काय म्हटलं आपण? बसून घ्या, आता काहीच नाही. तर आपण काय म्हणतो की या पुण्याने मला निर्वाण प्राप्त, मुक्ती प्राप्त. तिथे आपण असं म्हणत नाही की मला सुख प्राप्त. तर काय शब्द वापरतो आपण? या पुण्याने मला निर्वाण प्राप्त, की जे मी पुष्प धूप दीपाने वंदना करतो, की जी आपण वंदना केली आहे, तर हे जे पुण्य केलं आहे, तर या पुण्याने तिथे तो सुख मागत नाही, तर तो निर्वाण मागत आहे. तर निर्वाण म्हणजे नेमकं काय? तर भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, जगामध्ये सर्वश्रेष्ठ जर सुख काही जर असेल तर ते निब्बाण आहे. निब्बाणासारखं, निर्वाणासारखं सुख या जगामध्ये दुसरं तिसरं काही नाही. तर मग आपण ज्या सुखासाठी जगतो ते सुख म्हणजे निब्बाण नाही. आणि जे निब्बाणाचं सुख आहे त्याच्याकरता मनुष्याला तपश्चर्या करावी लागते. त्याच्याकरता त्याला शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करावा लागतो. आणि ते निब्बाण अवस्था प्राप्त करण्यासाठी शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास, 10 पारमितेचा अभ्यास आणि खूप मोठी तपश्चर्या, त्यानंतर मनुष्याला निर्वाण प्राप्त होते. निर्वाण प्राप्तीसाठी 1-2 हप्त्याचा खेळ नाही की चला एखादा हप्ता मी शीलाचं पालन केलं म्हणजे निर्वाण प्राप्त होऊन जाईल, किंवा एखादा महिना मी पूर्ण उपवासात पालन केलं म्हणजे निर्वाण प्राप्त होऊन जाईल. तर या बोधिसत्वाला हे निर्वाण प्राप्त करण्यासाठी किती कालावधी लागला? 4 असंख्य 1 लाख कल्प. किती कालावधी? 4 असंख्य 1 लाख कल्प. त्रिपिटकामध्ये असं सांगितलं जातं की बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी 4 असंख्य 1 लाख कल्प कालावधी लागला. तर हे बोधिसत्व जेव्हा सुमेध तपस्वी होते आणि त्यावेळेला जे दीपंकर बुद्ध होते, त्यावेळेला ते म्हणतात की तू या जन्मातच आनंद होऊ शकतो, दुःखातून मुक्त होऊ शकतो. पण तो म्हणतो नाही भगवान, जसं तुम्ही बुद्ध झालात तसं मला बुद्ध बनायचं. तर मग म्हणतात की बुद्ध बनण्यासाठी माणसाला पारमी, उपपारमी, परमत्त पारमी अशा पारमिता 3 पद्धतीने पूर्ण करावे लागतात, तेव्हा तो बुद्ध बनतो. मग त्याने तिथून सुरुवात केली आणि मग ते सिद्धार्थ गौतम होत नाही तोपर्यंत 4 असंख्य 1 लाख कल्प संसारात पारमिता जमा करत आहे. म्हणजे बुद्ध बनण्यासाठी 6 वर्ष तपश्चर्या नाही केली. ग्रंथामध्ये आपण काय वाचतो? बुद्धांच्या धम्मग्रंथामध्ये 6 वर्ष कठीण तपश्चर्या केली आणि ते बुद्ध झाले. 6 वर्ष जी कठीण तपश्चर्या होती तो व्यर्थ कालावधी होता, त्याने ते बुद्ध नाही झाले. मग एखादा व्यक्ती म्हणून मी पण 6 वर्ष करून बघतो, त्याने 6 वर्ष काय 10 वर्ष काय एक जन्म जरी तपश्चर्या करत बसला तरी तो काय बुद्ध बनू शकत नाही. प्रत्येक जण बुद्ध बनत नाही. तर बुद्ध बनण्यासाठी पारमी, उपपारमी, परमत्त पारमी या 30 पारमिता पूर्ण होत नाही तोपर्यंत बुद्ध बनता येत नाही. मग त्या बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी एवढा कालावधी लागला. तर मग मनुष्याला निर्वाण अवस्था प्राप्त करण्यासाठी पण खूप कालावधी लागतो. काय माहित आपल्याला की आपले किती पुण्यकर्म आपल्या जवळ आहेत? कारण पुण्यकर्म ही डोळ्यानं दाखवणारी गोष्ट नाही. आपण दाखवू शकतो का की तुमच्याकडे पुण्यकर्म एवढं आहे? कोणाला माहिती किती पुण्य तुमच्याकडे? कोणाला माहिती किती पाप आहे तुमच्याकडे? आपण आपल्या पापाची आणि पुण्याची व्याख्या करू शकत नाही की माझ्याकडे नेमकं किती पुण्य आहे आणि माझ्याकडे किती
पाप आहे. आपल्याला एवढं माहिती आहे की बी लावल्यानंतर वृक्ष येतो आणि वृक्षाला फळं येतात, एवढा सिद्धांत माहिती आहे. पण आपण हे ठरवू शकत नाही त्या झाडाला 10 फळं आले पाहिजेत का 100 फळं आले पाहिजेत का 1000 फळं आले पाहिजेत का 1,00,000 फळं आली पाहिजेत. हे माहिती आहे का आपल्याला? झाडाला फळं येतात एवढं माहिती आहे, पण त्या झाडाला किती फळं आले पाहिजे हे कोणी ठरवू शकत नाही. तसे कर्म असतात. भगवंतांनी सांगितलं की पुण्य असं आहे, पाप असं आहे, तर पुण्यानं काय काय प्राप्त होईल सांगता येत नाही, आणि पाप कर्माने सुद्धा काय काय प्राप्त होईल सांगता येत नाही. कर्माचे माणसाला जेव्हा धडे मिळतात तेव्हा त्या धड्यातून जे शिकतो तो शब्दातून शिकत नाही. माणूस शब्द जमा करतो त्याने विद्वान बनू शकतो, पण प्रज्ञावान बनू शकत नाही. तर प्रज्ञावान बनण्यासाठी काय पाहिजे? कर्माचे धडे वाचता आले पाहिजे, आयुष्य कर्माला जोडता आलं पाहिजे. जेव्हा तो कर्माचं जीवन जगतो, शील समाधी प्रज्ञेचं जीवन जगतो, तेव्हा त्याला कळतं की प्रज्ञा नेमकी आहे तरी काय. अन्यथा माणसाकडे शब्द असतात पण त्या शब्दाचा अर्थ कळत नाही. मग सुख पाहिजे असेल तर धर्माची गरज नाही. सुख पाहिजे असेल तर कशाची गरज आहे? पैशाची गरज. कशाची गरज आहे? घर घ्यायचं काय लागतो? पैसा. गाडी घ्यायची काय लागते? पैसा. दागदागिने घ्यायचे काय लागतात? पैसा. मग संसारातली कोणतीही वस्तू जी आहे ती विकत घेण्यासाठी धर्माची काय गरज आहे? ती विकत घेण्यासाठी कशाची गरज आहे? पैशाची गरज आहे. मग लोक म्हणतात की बाबा आपल्याला अशा अशा प्रकारचं सुख मिळू दे, माझं खूप मोठं घर निर्माण झालं पाहिजे, खूप गाडी प्राप्त झाली पाहिजे, दागदागिने झाले पाहिजेत, मान सन्मान मिळाला पाहिजे, हे म्हणतो आपण. हे पाहिजे ना तुम्हाला, याच्याकरता तुम्हाला धर्माचं पालन करायची गरज नाही. याच्याकरता तुमच्यासाठी धर्म काय आहे? पैसा. तो चांगल्या मार्गाने येऊ का वाईट मार्गाने येऊ, पैशाची वेगळी दुनिया आहे. पैशाने वाईट मार्गाने जरी कमवला मनुष्याने तरी तो तुम्हाला सुखाचा दिसतो. जे लोक 2 नंबरचा पैसा कमवतात आपण त्यांच्याकडे बघतो ना, आपल्याला माहिती की या माणसाने वाईट मार्गाने पैसा कमवला, पण त्याच्याकडे पण बंगला आहे, त्याच्याकडे पण नोकर चाकर आहे, त्याला पण समाजामध्ये काही लोक मान सन्मान करतात. तो सन्मान कशामुळे आलेला आहे? त्याला त्या पैशामुळे आलेला आहे. ते जे काय भोगतो ते कशामुळे भोगतोय? पैशामुळे भोगतो. पैशामुळे मागण्यातल्या मागण्या गोष्टी तो घेऊ शकतो, पैशामुळे तो पंचपक्वान खाऊ शकतो, पैशामुळे तो दुसऱ्या माणसाहून कामं करून घेऊ शकतो. ही सगळी ताकद कशाची आहे? पैशाची. म्हणून पैशामध्ये काय आहे? सर्व शक्ती आहे. संसारामध्ये जगत असताना सर्वात शक्तिशाली या संसारात जर कोणी असेल, संसारामध्ये जर कोणी असेल तर तो कोण आहे? पैसा आहे. त्या पैशाला चांगल्या मार्गाने कमवा, वाईट मार्गाने कमवा, त्याला जे देता येईल तो पैसा देऊन टाका. मग पैशाने जे सुख मिळतं ते कोणतं आहे? कामतृष्णा. कामतृष्णा म्हणजे इंद्रियाची तृष्णा. हे डोळे आहेत, याला रूप दाखवा. मग चांगलं रूपाची वस्तू पाहिजे असेल तर पैसा. हे कान आहेत, याला शब्द ऐकवा, मधुर गाणी. मग चांगल्या प्रकारे आवाज येण्यासाठी आपण स्पीकर घेतो, चांगली गाणी ऐकण्यासाठी आपण मोबाईल वापरतो चांगल्या प्रकारे. हे सगळं कोणाकरता? काना. नाकाला चांगला गंध येण्यासाठी आपण महागडे अत्तर घेतो, जिभेला चांगल्या प्रकारे चव चाकण्यासाठी पंचपक्वान बनवतो, शरीराला आरामदायक जीवन देण्यासाठी चांगली महागडी गादी घेतो, चांगली महागडी गादी घेतो, गाडी घेतो. हे सगळं काही कशाकरता चाललं? या इंद्रियाला संतुष्ट करण्यासाठी. आणि इंद्रिय जे रोजचं सुख भोगतात ते धर्माचं नाही, तर ते कशाचं आहे? इंद्रियाचं आहे. कारण इंद्रिय संतुष्ट झाले तर एक वेदना उत्पन्न होती या देहामध्ये, आणि त्या वेदनेला आपण आंतरिक सुख म्हणतो. पण ते सुख कशावरती अवलंबून आहे? तृष्णेवरती. तृष्णा पण सुखाचं कारण बनते, पण ती सोबत नंतर दुःख घेऊन येते. आणि धम्म पण सुखाचं कारण बनतो, पण धम्म सोबत नंतर दुःख घेऊन येत नाही. आणि तृष्णाचा एक नियम आहे की तृष्णा माणसाला कधीच पूर्ण करता येत, पण तृष्णेची माणसाला सवय लागते. आणि एकदा मनुष्याला या सगळ्या गोष्टीची सवय लागली आणि आयुष्य असं असतं की आयुष्य नेहमीसाठी एकसारखं राहत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही धन कमवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही असं ठरवू शकत नाही की सगळं जीवन तुमचं एकसारखं राहील. एकसारखं आहे का जीवन? नाही. जोपर्यंत शरीरात ऊर्जा पॉवरफुल असेल, जोपर्यंत ऊर्जावान आहोत आपण, तोपर्यंत या डोळ्याचा आनंद, कानाचा आनंद, नाकाचा आनंद, जिभेचा आनंद, या कायेचा आनंद घेता येतो. कशाच्या आधारावर घेता? ऊर्जेच्या आधारावर. ऊर्जा मेन आहे ना, पण ती ऊर्जा पण बदलते. बालपणात वेगळी होती, तरुणपणात वेगळी आहे, मध्यमपणात वेगळी आहे, म्हातारपणात वेगळी आहे. आणि 80 वर्षाचं 100 वर्षाचं आयुष्य मिळालं
तेव्हा सुद्धा त्या ऊर्जेमध्ये बदलाव होतो. म्हणून जीवन एकसारखं नाही. पण सवय माणसाला लागली, आसक्ती बनली, तृष्णा बनली, तर मग ती माणसाची जी सवय आहे ती म्हणते की मी अशा प्रकारे सुख भोगत होते, मी तशा प्रकारे सुख भोगत होते, त्यावेळेला असं होतं, त्यावेळेला तसं होतं, त्यावेळेला तसं होतं. आणि या सगळ्या गोष्टी आठवून आठवून मनुष्य नंतर दुःखी होतो. म्हणजे तृष्णा सुख तर देऊ शकते पण दुःखातून मुक्त नाही करू शकत. तृष्णा काय करते, काही वेळेकरता सुख देऊ शकते पण दुःखातून मुक्त करू शकत. आणि म्हणून या संसारामध्ये चक्रवर्ती सम्राटाला सुद्धा त्या सुखाचा त्याग करावा लागला आणि धर्माकडे यावं लागलं. थोडस लक्ष द्या, 15 मिनिटाचा वेळ घेणार आहे, 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुमचा घेणार नाही. तर मग भगवंत म्हणतात भिक्षूंनो या संसारामध्ये आस्वाद आहे. या संसारात काय आहे, आस्वाद आहे. आणि संसारातले सगळे लोक याच्या पाठीमागे लागले, ती तृष्णा आहे, ती पण सुख देते आणि लोकांना तेच पाहिजे. लोकांना काय पाहिजे, रोजचं सुख पाहिजे. रोजचं सुख पाहिजे तर मग काय करा, धन कमवा आणि धनाने या सगळ्या गोष्टी प्राप्त करा. पण तुम्ही कानाला कधीही आयुष्यभर संतुष्ट करू शकत नाही, नाकाला कधीही आयुष्यभर संतुष्ट करू शकत नाही, डोळ्याला कधीही संतुष्ट करू शकत नाही, या देहाला कधी पूर्ण करू शकत नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही पूर्ण नाही करू शकले तर तुमचे 100 दिवस सुखाचे आणि वर्तमान काळ दुःखाचा तो खाऊन टाकतो. पॉवरफुल कोण आहे, सुख आहे का दुःख आहे? तुमचे 100 दिवस सुखाचे आठवा आणि वर्तमान काळातलं दुःख आठवा. तर ते वर्तमान काळातलं दुःख कमी जरी असलं तर 100 दिवसाच्या सुखाला सुद्धा खाऊन टाकते. म्हणून तृष्णा माणसाला शेवटी दुःख द्यावं लागते. तर मग हा व्यक्ती जागृत होतो आणि मग म्हणतो की अरे संसार आहे, असा कितीतरी वेळा संसार केला, अनेक जन्म झाले असतील, कितीतरी वेळा हेच करत बसलो आणि हेच करत राहणार आणि मरणार पुन्हा जन्माला, पुन्हा तेच करा आणि पुन्हा जन्म घ्या, मृत्यू मृत्यू, पुन्हा जन्म जन्म मृत्यू, हे काही थांबणार नाही. म्हणून हे सुख नको. हे सुख कसं आहे, तुच्छ. या सुखासाठी माणूस किती बारा वानकडे करतो, या सुखासाठी माणूस हिंसा करतो, या सुखासाठी माणूस चोरी करतो, या सुखासाठी माणूस व्यभिचार करतो, या सुखासाठी खोटं बोलतो, या सुखासाठी व्यसन करतो. कारण हिंसामध्ये पण सुख आहे म्हणून हिंसा करणारा व्यक्ती हिंसा करतो. त्याला जर शिकारी करण्याला आनंद नाही मिळाला, हिंसा कशाला करेल? चोरी करणाऱ्याला चोरी करणाऱ्यामध्ये सुख आहे ना, त्याला वाटतं शॉर्टकट मार्गाने पैसे कमवले, त्याच्यात त्या पैशाचं सुख नसतं तर त्याने चोरी कशाला केली असते. व्यभिचार करणाऱ्या माणसाला त्याच्यामध्ये सुख वाटतं, कारण त्याला वाटतं की देहासारखं सुख कशामध्ये नाही, देहाला भोगत राहा, त्याच्यात सुख वाटतं. खोटं बोलणाऱ्याला खोट्या बोलण्यात सुख वाटतं. त्याला वाटतं की आपण खोटं बोलून जर 4 लोकांना ढकलं तर आपण आपली प्रगती करू शकतो. व्यसन करणाऱ्याला माणसाला त्या दारूमध्ये सुख वाटतं म्हणून लोक दारू पितात. त्याच्यात जर सुख वाटलं नसतं तर लोकांनी भुकलं असतं का? त्याच्यात पण सुख आहे, पण ते सुख कशाचं आहे, तृष्णेचं. ते तुम्हाला 2 दिवस सुखाचे दाखवतील आणि 98 दिवस तुमच्या वाटेला दुःख आणून देतील. म्हणजे 100 दिवसाचं जे काही आपलं आयुष्य आहे समजा, तो 2 दिवस सुख आणि पाठीमागे 98 दिवस दुःखाचं ती तृष्णा घेऊन येतो. पण ते माणसाला लवकर कळत. मग तो विचार करतो की याच्या पलीकडे काय आहे का, ते याच्या पलीकडे आहे सुगती. काय आहे सुगती? सुगती म्हणजे काय, अतिशय उत्तम पद्धतीची गती. ही साधारण माणसापेक्षा वेगळंच आयुष्य. की कोणी कोणी व्यक्ती असा असतो की जन्माला आला त्याचं बालपणी व्यवस्थित जातं,